नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनल भटकंती विथ असमध्ये. तर आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. तर नाशिकमध्ये असणारे आपले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, जे की आहे ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी. पावसाळ्याचे दिवस, त्यात श्रावण महिना, अतिशय गर्दीचा दिवस आणि निसर्गाचं सुंदर वातावरण. तर आपण रविवारचा दिवस ठरवला आणि शनिवारी रात्रीच निघलो. तर शनिवारी रात्री लेट पोहोचल्यामुळे आपण नाशिकमध्ये मुक्काम केला आणि सकाळी निघलो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तर जाताना रस्त्याने सायकलीवरनं पण प्रवास करणारे लोक भेटली. मोठी त्यांची टीम होती. फायनली 1 तासाच्या अंतराने 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. अतिशय सुंदर अशी निसर्गाने शाल पांघरली होती. पावसाचं वातावरण झालं होतं, धुकं झालं होतं आणि भाविकांची तर खूपच गर्दी होती. मग पहिल्यांदा गेल्या गेल्या गाडी पार्किंगला लावली. कसं आहे, आपली गाडी सेफ असली म्हणजे आपला दिवस मागं चिंतेत नाही जाणार. मग त्या ठिकाणाहून निघलो आम्ही पहिलं दर्शनाला. श्रावण महिना असल्यामुळं खूप भाविक होते, परंतु दर्शन घ्यायलाच पाहिजे, कारण की लांबचा प्रवास करून आलो होतो. त्यामुळं मुखदर्शन असो किंवा रांगेत उभे राहून असो, घेतलं तर पाहिजे. मग गेलो मंदिराच्या दिशेने. खूप गर्दी होती. मग शेवटी निर्णय घेतला, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग पुढचा प्रवास हा आपला ब्रह्मगिरीच्या दिशेने निघाला. मग पहिलं बोललो थोडं चहा नाश्ता करून घ्यावा, कारण की वरती जास्त प्रमाणात काही सोय नाही आहे. त्यामुळं मग निघलो वरच्या दिशेने. जातानीच रस्त्यात वन विभागाचे लोक होती. तिकीट काढलं. आता सोय तर काही दिली नाही त्यांनी वरती, पण तिकीट घेतलं असो. मग सुरुवात केली पायऱ्या चढायची. हळूहळू एक एक पायऱ्या चढत राहिलो. थोडा थकवा पण जाणवला, कारण की कसं आहे, थोडे पायऱ्या असल्यामुळे जास्त माणूस थकवते. जसं जसं वरती गेलो तसं तसं असं आकाश असं डोक्याला टेकन असं झालं होतं. एक जुनी वास्तू आहे, त्याबद्दल पण थोडं सर्च करायला पाहिजे, कारण की ती एवढी काही माहिती नाही आहे. आणि पुढं चालता रस्त्यातच म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंतच पोचल्यावर एवढी गर्दी झाली. त्याच्यात काही बेशिस्त आणि स्वतःला जास्त अक्कलवंत समजणारी लोक रॉंग साईडने जात होतं. खास करून आजकालची नवीन पिढी, आणि त्यात खास अशा म्हणजे ज्या शाळेत हुशार असतात पण डोक्यात कमी असतात अशा मुली. असो, राग नका मानू, पण सत्य परिस्थिती जाणवली. अर्ध्याच्या वरती गेलो, वा निसर्गाचा नजारा पाहीन तेवढाच कमी. असं वाटलं होतं की आकाशच डोक्याला टेपतंय. पाऊस झाल्यानंतर जे धुकं येत होतं, त्या धुकात संपूर्ण डोंगर झाकून जात होता. एक जुनी ऐतिहासिक आणि एक म्हणजे खूप एक नदीचा उगम असणारी ही एक ठिकाणे रामायणकालीन. आणि सांगायचं तात्पर्य की नवीन पिढी चालायला थकते, पण जुनी पिढी कधीच चालायला थकत नाही. श्रद्धा, भावना खूप महत्त्वाची आहे. आमच्या समोरच एक 70 ते 75 वर्षाची एक महिला चालत होती. म्हणजे जरी थकवा लागला की त्यांना पाहून तरी होप वाढत होता. हळूहळू पोचलो आणि नंतर लागला मग पायऱ्यांना तर खूपच गर्दी झाली. आम्ही टोकावर पोचलो तरी खाली तळापासून गर्दी चालूच होती. मग नंतर येणाऱ्या लोकांचा कसा प्रवास झाला असं काय सांगता येत नाही, पण नक्की यावा, कारण ती ही एक ऐतिहासिक पण आहे. आणि ज्यांना ट्रेकिंगचा छंद आहे त्यांनी तर 100% यावं. वरती जाऊन बघितलं तर काय, अतिशय मनमोहक आणि सुंदर नजारा. मग थोडी भूक पण लागली होती. ड्राय स्नॅक्स पण संपले होते. मग काकडी घेतली आणि काकडीचा आस्वाद घेतला. पूर्ण भिजलो होतो. त्याच्यात समोर मस्तपैकी असं धुकं, 10-15 सेकंद धुकं यायचं, परत जायचं. मग तिथून खाली उतरलो ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे. मग त्या उगमस्थानात गेलो. तिथं पण दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी होती. शेवटी ही ऐतिहासिक स्थळे आपल्या आजूबाजूला असल्यामुळे पाण्याचा आनंदच वेगळा. हे आहे गोडा पाण्याचे कुंड, परंतु आता ते दिसतंय की गोडा पाण्याची ठेवलीच नाही आहे. मग त्या ठिकाणी थोडं पुढं गेल्यानंतर आपला गोदावरी नदीचा उगम आहे आणि तिथंच एक देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी मग दर्शन घेतलं. मग परत रिटर्न निघालो. थोडी भूक लागली होती. मग गरम गरम असा नवीन पदार्थ दिसला, पाववडा. चलो असो, शेवटी भूक भागवली त्यांनी. मग त्यानंतर निघालो पुढच्या दिशेने, पुढच्या मंदिराकडं. तिथं असं म्हटलं जातं की महादेवानी या ठिकाणी जटा आपटली होती व त्या ठिकाणी त्याचे सबूत पण आहे. एक महादेवाची पिंड आणि 2 गुडघे टेकवलेले असे 2 जागा की त्या ठिकाणी. त्यानंतर निघालो परतीच्या मार्गाला. पण तीच गर्दी, पण ट्रेक करून खूप
मनमोहक झाला होता, आनंद होता, मनात उत्साह होता. त्यामुळे ज्याला घाई होती तो जात होता, ज्याला निवांत आनंद घ्यायचा होता मनप्रसन्न तो सावकाश चालत होता. शेवटी उतरलो खाली, आलो मंदिरापाशी. तर तुम्हाला आमचा ब्रह्मगिरीबद्दल ट्रेक कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व अजून कोणत्या कोणत्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पाहिजे नसेल तर ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.